अरे देवा, आज तर दुकानात जायला खूपच उशीर झाला आणि व्यवसायात टेन्शनही किती आहे. 3 ग्राहकांचे पैसे अडकले आहेत आणि केटरिंगचे पैसे तर ग्राहकांनी अजून दिले सुद्धा नाहीयेत. गॅसचे दरही आकाशाला भिडले आहेत. फ्रीज पण बंद पडलाय आणि सप्लायर्सही पैसे मागतायत. मला तर काही समजतच नाहीये की मी काय करू. ओय ड्रामा क्वीन, जास्त टेन्शन घेऊ नकोस. कमाई तर होते ना, बस मग बाकी सगळे सेट होईलच. कोण? तुम्ही बोलताय? तुमच्यासाठी बोलणं तर सोपं आहे. जेव्हा खिशात पैसे नसतात ना, तेव्हा समजतं. ठीक आहे, आता रडारड बंद कर आणि माझी गोष्ट काळजीपूर्वक ऐक. पहिली गोष्ट, आपल्या बिझनेसचा कॅश फ्लो म्हणजे देवाणघेवाण समज. फंडा सोपा आहे. पैसे किती येत आहेत आणि किती जात आहेत त्याचा एक हिशोब ठेव. रोज एका छोट्याशा डायरीत लिही किती पैसे आले, किती पैसे गेले. यामुळे पैशांची समस्या आधीच तुला कळतील आणि मग थोडेसे पैसे बाजूला ठेवून एक इमर्जन्सी फंड तयार कर. जसं की फ्रीज कधीही बिघडू शकतो किंवा गॅस महाग होऊ शकतं. ग्राहकांकडून आधीच ऍडव्हान्स घे, म्हणजे महिन्याच्या शेवटी धक्के खावे लागणार नाहीत. आणि जर एखादा ग्राहक पैसे देत नसेल तर त्यांना EMI चा पर्यायही देऊ शकतेस, म्हणजे ते थोडे थोडे करून पैसे परत करतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सगळ्या सप्लायर्सशी चांगले संबंध ठेव, म्हणजे ते तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि सारखं सारखं पेमेंटसाठी तुझ्या मागे नाही लागणार. ताळमेळ ही काही गोष्ट असते बहीण. बस तू हे एवढं करून बघ, तुला नक्कीच फरक दिसेल. अरे वा, तू तर माझ्यासारखीच स्मार्ट निघालीस. तुम्हाला काय वाटतं, लक्ष्मी या टिप्स वापरून तिच्या अडचणी सोडवू शकेल का? जाणून घेण्यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. मल्टिप्लाय फायनान्सचं ज्ञान कुठेही कधीही.